संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वाल्मिक कराडचे एक एक कारनामे उघड होत आहेत. पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या नावानं अनेक मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. यापैकी काही मालमत्तांची कागदपत्रही उघडकीस आली आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतही वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याचं आढळून आलंय. करोडो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या वाल्मिक कराडनं फ्लॅटचा कर थकवल्याची माहिती समोर आली होती. महापालिकेनं या फ्लॅटच्या दरवाजावर नोटीसही चिकटवली होती. तर दुसरीकडे फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेनं सुरू केली होती. वाल्मिक कराडच्या या फ्लॅटबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होताच या फ्लॅटचा कर हा तत्काळ भरण्यात आलाय. तब्बल 1,55,444 रुपयांचा थकलेला कर ऑनलाईनरित्या भरला गेलाय. तर दुसऱ्या फ्लॅटचाही चालू वर्षाचा कर भरण्यात आलाय. त्यामुळे महापालिकेनं कारवाई थांबवल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली आहे. या फ्लॅटवर वाल्मिक कराडचं नाव आहे. या दृश्यांमध्ये तुम्ही जो बघत आहात तो हाच फ्लॅट आहे आणि फ्लॅटवर म्हणजे फ्लॅटच्या या दरवाजावर जी नोटीस लावली आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकाल. 1 एप्रिल 2016 पासून हा फ्लॅट मंजली यांच्या नावावर असल्याची नोंद पिंपरी महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीत जून 2021 मध्ये 4 BHK फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या या आलिशान फ्लॅटचा आतापर्यंत 1 रुपयांचाही कर अदा करण्यात आला नव्हता. महापालिकेनं नोटीस दिल्यानंतर तत्काळ या कराचा भरणा केला गेलाय. वाकड इथल्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील हाच तो फ्लॅट आहे ज्या फ्लॅटचा तब्बल 1,55,444 रुपयांचा कर हा थकवलेला होता. तर एप्रिल 2016 मध्ये पिंक सिटी रोडवरचा एका सोसायटीतील 2 BHK फ्लॅट सुद्धा खरेदी करण्यात आला होता. तो फ्लॅट मंजली कराडांच्या नावे आणि त्याचा कर मात्र भरला जायचा. परंतु 20,671 पैकी 9,687 रुपयांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे. तर चालू वर्षाचा कर हा थकीत होता. कराड कुटुंबियांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने आज अदा केले. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानं त्याच्या अडचणी खरं तर वाढल्यात. अशातच पिंपरी चिंचवड मधील या फ्लॅटचा कर चुकवल्यामुळे वाल्मिक कराडची ही मालमत्ता चर्चेत आली होती. पुण्याशिवाय आणखी इतरत्र कुठल्या ठिकाणी वाल्मिक कराडची काही प्रॉपर्टी आहे का याचा शोधही आता घेतला जातोय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता ईडीची एंट्री होते का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.